आदल्याच दिवशी मला पावभाजीची फर्माईश केली होती विहानने, कारण की त्याने सांगितलं होतं की माझा वाढदिवस आहे तर माझ्यासाठी पावभाजी बनव. तर मग सकाळी लवकर उठून पावभाजीचा बेत केला आणि सगळं जसं त्याला लिंबू कांदा असं मोठ्या माणसांसारखं त्याला लागतं ते सगळं टाकलं, बटर टाकून आणि मस्त पाव बटरमध्ये फ्राय करून त्याच्यासाठी मस्त पावभाजी मी बनवली. त्याला खूप आवडते पावभाजी आणि तो प्रत्येक बड्डेला पावभाजी मागतो. बर्थडे बॉय, टेक इट युअर पावभाजी मिक्स कर. तर अशी मी तयार झाली आहे. आता आम्ही चाललोय मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने मॉलला, ठाण्याला. कंटिन्यू घालून ठेवणार आहे. तर आम्ही आता निघालो आहे मॉलला जायला आणि ॲक्च्युली हा प्लॅन माझ्या बोलताना छोट्या मुलाचाच होता, बड्डे बॉयचा, की पप्पा मला मॉलला घेऊन जायचं आहे. कारण की मॉलला आम्हाला काय करायचं असतं ते तुम्हाला कळेल आता पुढे. तर मग आदल्या दिवशी दोघांना सेम कपडे घेतले मी, कारण की मी दोघांच्या पण बड्डेला म्हणजे मोठ्याचा बड्डे असला तरी दोघांना कपडे घेतले जातात आणि सेम घेतले जातात आणि छोटासा वाढदिवस असेल तरीसुद्धा दोघांना कपडे घेतले जातात आणि सेम कपडे मी जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आता ह्यावेळेस काय झालं माहिती आहे का, कपडे तर घेतले मी पण मला सेम कलर मिळाले नाही वरच्या जॅकेटचं. तर मग दोघांना वेगवेगळे जॅकेट एकच होते पण कलर मी वेगवेगळा घेतला. मग मला बोलताना म्हणजे भेटलाच नाही. मी खूप प्रयत्न केला पण नाही भेटला. मग कधी कधी असं होऊन जातं की मला नाही भेटत मॅचिंग कपडे, तर मग मी प्रिफर करते की चला घेऊ वेगळे. मग असं मी घेऊन टाकते कारण की आवडलेले असतात आणि मग मला ते सोडायचे नसतात. तर फायनली आम्ही इथे पोचलो आणि इथे पोचायला आम्हाला कम्प्लिटली 1.5 तास लागले, कारण की आमच्या इथून हा 1.5 तासाचा प्रवास ठरला आणि त्या 1.5 तासाच्या प्रवासामध्ये आम्ही झोप पण काढली अक्षरशः. छोटाही झोपला, मीसुद्धा झोपली, त्याचे पप्पा झोपले, फक्त मोठा जागा होता. आणि मग नंतर पोचलो आम्ही इथे. तर इथे मस्त गेटच्या एंट्रन्सलाच मस्त असं क्रिसमस डेकोरेशन केलं होतं. पुढचा व्हिडिओ नक्की बघा.